बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे आज जाहीर होण्याची चिन्ह आहेत। आज दुपारी अजितदादांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होतीये। या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। कोर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर आज चर्चा होईल। बैठकीनंतर उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात येणार असून सध्या पक्षाकडून विधान परिषदेकरता कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना आहेत। झीशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधान परिषदेवर आता संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? असं म्हटलं जात आहे की अर्थातच झीशान सिद्दीकी यांचं पारडं हे जड मानलं जात आहे, कारण बॉलिवूडमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर झीशान सिद्दीकी यांची परिषदेवर वर्णी लागावी याकरता लॉबिंग सुरू आहे। काय नेमकं घडतंय राष्ट्रवादीत? निश्चितच आपण पाहतोय की विधान परिषदेसाठी 5 जागा रिक्त आहेत आणि यासाठी 3 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या कोट्यातून दिल्लीसाठी भाजपकडनं 3 नावं जी आहेत ती गेलेली आहेत। एकूणच शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला 1 जागा, अशा मिळून 5 जागा आहेत। त्यासाठीच आज आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून एका नावाची निश्चिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाकडून 3 नावांची जोरदार चर्चा आहे। मात्र झीशान सिद्दीकी आहेत, तर दुसरीकडे संजय दौंड आहेत, मात्र उमेश पाटील या 3 नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कोर कमिटीच्या वतीनं ही नावं निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्यांना कागदपत्र देखील गोळा करण्यासाठी देखील सांगितलेली आहेत। खरं तर आपण पाहतोय की उद्या उमेदवारी अर्ज कोण भरते, पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहील। आजच्या दुपारी देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये या नावाची निश्चिती होऊ शकते। खरं तर 18 तारखेला आपण पाहिलं तर अर्जाची छाननी होईल आणि 20 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची देखील तारीख आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर 27 मार्चला निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडेल। सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर निकाल देखील जाहीर केलं जाणार आहे। त्यामुळे एकूणच या 5 जागा ज्या आहेत त्या या जागेवरती शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपकडून नेमकी कोणाच्या नावाला आता या ठिकाणी वर्णी लागते विधान परिषदेवरती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।